सर्वे भद्राणि पश्यन्तु. संपूर्ण जगत सगळं वसुदैव कुटुंबकम अशी श्रुतीची वचनं त्या वेळेच्या मुखातून ज्यावेळेस यायला लागली त्यावेळेस संपूर्ण ब्राह्मण समाज अचंबित झाला. कोणी तोंडात बोटं टाकायला लागलं, कोणी रडायला लागलं. सगळ्या ब्राह्मण मंडळीला पश्चाताप आला की आपण काय केलं या भावंडांना. ही भावंड आपल्याला ओळखू आली नाही. अरे हे साक्षात देवाचे पुतळे, मूर्तिमंत पुतळे आहेत. आपल्या हातून पाप घडलं, काहींना पश्चाताप यायला लागला. पण काही त्याच्यामध्ये असे होते महाराज, काही लोक बदलतच नाही. काही लोक असे असतात, तुम्ही ब्रह्मदेव जरी येऊन उतरला ना तरी ते बदलतच नाही महाराज. मी सांगतो काय, असे काही लोक विचित्र आहेत का देव जर समोर येऊन उभा राहिला ना तर ते देवाला सुद्धा चिमटा घ्यायला बसले. हा खराच देव आहे का? काही लोक बदलतच नाही. तुम्ही काही करा, त्यांना मधामध्ये तुम्ही धुवून टाकून पहा, तुम्ही तुपामध्ये तळून पहा, तुम्ही साखरेच्या पाकात त्यांना घालून पहा, ते त्यांचं वागणं पूर्ण सोडत नाही. आता एवढं रेडा वेद बोलला म्हटल्यानंतर जवळजवळ बरीचशी ब्राह्मणांना पश्चाताप झाला. कुणी पाया पडायला लागलं, दंडवत घालायला लागलं, कुणी माफी मागायला लागलं. पण काही मंडळी त्याच्यामध्ये अशी होती, आता काही उपस्थितच नव्हते. मग ते गावाला गेले होते, ते गावाहून घरी आले, पैठणला परत आले. पैठणला परत आल्यावर सगळीकडे पैठण आणि सगळ्या पंचक्रोशीत सगळीकडे चर्चा झाली ना. हो काय चर्चा झाली हो? मैसी पुत्र मोखी बोलविने श्रुती, पुत्र मोखी बोलविने श्रुती, पुत्र मोखी बोलविने श्रुती, मैसी पुत्र मोखी बोलविने श्रुती. म्हशीचा पुत्र. लोकांनी परत म्हणू नये का रेडे नावाचा एखादा माणूस असेल तो ज्ञानोबरांनी बोलवला, असं कोणी म्हणू नये म्हणून म्हशीचा पुत्र. म्हशी पुत्रा मुखी बोलविले श्रुती, चालविले भिंती पैसोनिया, चालविले भिंती पैसोनिया. होय हा सामान्य महिमा संताचा, होय हा सामान्य महिमा संताचा, असामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे. नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवे. सगळीकडे चर्चा झाली ना. काही लोक गावाला गेले होते, काही ब्राह्मण. ते आल्यानंतर ते बोलायला लागले, काय सांगता तुम्ही, रेडा कुठं वेद बोलतो का? कसं शक्य आहे? अहो म्हणे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. नाही म्हटले तुम्ही ठिकाणावर नसाल, रेडा कुठं वेद बोलल का?
अरे त्या रेड्याला रस्त्यानं जर चालला तर तो त्याला कळत नाही एका बाजूने चालला, मागून त्या ट्रकवाला तो हार्न मारतो, त्या रेड्याला काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. शेवटी त्या ड्रायव्हर काय करतो महाराज, त्या किन्नरला सांगतो काय, खाली उतर. ते किन्नर खाली उतरतो, टामी घेतो, त्या टामी त्याच्या पाठीत टाकतो. मग रेडा पाठीमागे वळून पाहतो भारतात नेमकं काय चाललं बा. असा निरुद्ध असणारा रेडा सुद्धा ज्ञानोबारांनी काय केलं महाराज, वेद बोलायला लावलं. निर्बुद्ध असणारा रेडा करील ते काय नो हे महाराज, परी पाही बीज शुद्धांगी. संत काय करू शकत नाही महाराज. त्याच्यानंतर महाराज काही लोकांनी ज्ञानोबारायांना पालखीत बसवलं महाराज. अरे जे ब्राह्मण ज्ञानोबारायांचा नवे नवे या चारही भावंडाचा द्वेष करत होते, ते त्यातले ब्राह्मण त्या पालखीला खांदा देण्यासाठी नंबर लावून उभे राहिले. लोकांचं असंच आहे महाराज, तुमचं थोडस हे होऊ द्या, काही प्रचार होऊ द्या, लोक असं करतील तुम्हाला गप्पा बाबा विचार. आणि लोकांचं अशी गंमत आहे का, डोक्यावर घेतात बिन डोक्यावरून खाली सोडायला सुद्धा वेळ नाही लागत, खाली बीस टाकून देतात. एक महिना ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी निवृत्ती जातात. ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई एक महिना जवळजवळ ते पैठणला राहिले. कुणाकडं, कृष्णाजी पंत देवकुळे यांच्याकडे. आणि कृष्णाजी पंत देवकुळेंनी एक महिना त्या ठिकाणी ठेवल्यानंतर नेम पितृपक्ष आला. आणि पितृपक्ष आला म्हणून मग चारही भावंडाला थांबवलं की आता थांबा, आता आपण काय करू, पितृपक्ष आला, या निमित्ताने भोजन करूया. आणि या निमित्ताने ब्राह्मण भोजन सुद्धा होईल. आणि म्हणून कृष्णाजी पंत देवकुळे यांनी सगळी तयारी केली महाराज. आणि तयारी केल्यानंतर निमंत्रण द्यावं लागतं ना जेवणाचं, आहे का नाही. आणि म्हणून निमंत्रण देण्यासाठी कृष्णाजी पंत गेले महाराज. परंतु काही ब्राह्मण तोंडावर विरोध केला. त्यांनी म्हटले, म्हणजे काही लोकांना एवढं रेडा बोलवलं तरी सुद्धा त्यांचा विश्वास नव्हता महाराज. शेवटी जे काही ज्यांचा विश्वास नाही ना असे लोक एकत्र आले महाराज. आणि एकत्र येऊन त्यांनी जे काही थोडेफार चांगले बोलत होते ना त्यांना परत आणखीन उलट बोलायला लावलं. सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकला. म्हटले कृष्णाजी पंतांच्या घरी पित्राचं जेवण जेवण्यासाठी जायचं. सगळ्यांचं ठरलं जायचंच नाही. म्हटले जाऊ द्या, काय जातात. अरे ती सन्यासाची पोरं म्हटली आणली आहे तिथं, आणि तेच घरामध्ये आहेत महिन्यापासून, कशाला जायचं म्हटले त्यांच्याकडे जेवायला. सगळ्यांनी ठरवलं, म्हटले जायचंच नाही. म्हटले पाहू, म्हटले काय. कृष्णाजी पंतांना थोडी थोडी कुणकुण लागली होती, थोडी थोडी जाणीव व्हायला लागली होती की सगळ्या ब्राह्मणांनी आपल्यावर बहिष्कार टाकलाय. ज्ञानोबारांना त्यांनी सांगितलं महाराज, निवृत्ती दादा, ज्ञानदेव, सोपानदेव एकत्र आले. मुक्ताई माऊलींनी सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा. तुम्ही जेवढं निमंत्रण दिले ना तेवढे लोक बरोबर येणार आहे. बरोबर येणार आहे? हो बरोबर येतील. माऊली म्हटले, अहो ते जर नाही आले ना तर त्यांची बाप येतील, त्यांची आजी येतील. आणि तसंच झालं मला. सगळा स्वयंपाक तयार झाला आणि ज्ञानोबारांनी महाराज नुसतं आवाहन केलं. ज्यांना सांगितलं होतं ना जेवायचं निमंत्रण, त्यांच्या घरामध्ये जे मेलेले होते ना अगोदरचे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, हे सगळे स्वर्गातून आणले ज्ञानोबारांनी. आणि सगळे पितार आले महाराज. आणि कृष्णाजी पंताचा वाडा होता तो. ज्ञानोबारांनी सांगितलं, हा वाड्याचं दारच पाहतं, हे करून घ्या. कारण आता ते येतील ना, त्यांना कोणीतरी सांगलंच ना. घेतलं दाराचं वाड्याचं दार लावून घेतलं. आतमध्ये आले ना सगळे स्वर्गातून, सगळे पितर महाराज. आणि हे पंगत बसली महाराज मस्तपैकी. आणि सुरू झाल्या पंक्ती. काही पितर असे उभे आहेत. ते म्हटले, बा आता आपण नंतरच्या पंक्तीला बसू. आणि दुपारची वेळ झाली. म्हटले आपण कोणीच जेवायला गेलो नाही. आणि वाड्यामध्ये तर फार आवाज येतोय. म्हटले
मग कोणीतरी एक जण गेला आणि दरवाजाच्या फटीतून पाहिलं मला. त्याने काय केलं, दाराच्या फटीतून डोकावून पाहिलं. त्याने डोकावून पाहिलं तर आतमध्ये त्याला काय दिसलं, अहो त्याचाच आजचा दिसला त्याला. कोण दिसलं, कोण दिसलं त्याला, त्याचा आजचा दिसला. अरे म्हटले आजचा तो गेल्या वर्षीच गेला आणि इथं तर जित्ता दिसतोय मला. अहो त्याने पाहिलं, ते पुन्हा पुन्हा पाहायचं. म्हटले अरे खरंच आपला आजचाच आहे. ती जे पळालं ना घरी लगेच गेलं. सगळे ब्राह्मण चौकात सगळे वाटत पाहत होते सगळे. काय झालं, अरे म्हटले बाप्पा आपण नाही गेलो जेवायला, त्याने आपले बाप जेवायला आणले. म्हटले आपले आजी पणजी जेवायला आणले. काय बोलता, हो अरे माझा आजोबा मी पाहून आलो. पटकन जाऊन आजीला सांगून येतो म्हणे घरी. पटकन गेला घरी आणि म्हातारी नेमकं बाजीवर बसून खाटावर बसून नेमकं आरसा घेतला हातात आणि बुक्का लावित होती. काय लावित होती, बुक्का लावित होती. हा गेला आणि मायला म्हणतो, माय अरे बुक्का, आजी बुक्का नका लावू. का रे म्हणे असं का म्हणतो, अरे म्हणे आपला बाबा जिवंत आहे, तिथं वाड्यामध्ये आहे म्हणे. कृष्णाजी पंत देवकळ्यांच्या वाड्यामध्ये म्हणे. काय बोलतो, कुंकू लाव म्हणे कुंकू. पटकन तिने कुंकू लावलं, बुक्का टाकून दिलं आणि कुंकू लावलं. पटकन त्या म्हातारीला घेऊन तो तिथं गेला आणि त्या फटीतून दाखवू राहिला. तो म्हातारा तिकडून बोलू राहिला. म्हाताऱ्याने पण तिला पाहिलं, म्हातारीला. आता म्हाताऱ्याने म्हातारीला पाहिल्यावर आनंद होईल का नाही होईल, बोला हो. म्हातारा बाहेरून तिकडून आतून विचारतो वाड्यातून म्हातारीला, कशी काय बरी ना तू. ती म्हणते कशाची बरी, तुम्ही गेल्यापासून नुसती फडफडच आहे. तिकडून पाठीमागून ज्ञानोबारायांनी पाहिलं, बाबाला आवाज दिला. म्हाताऱ्याला म्हटले चला तुम्ही फक्त जेवायपुरते आलेले, चला माग. आता एकदा गेल्यावर परत येण्यात मजा नसते. सगळे पितर जेवले, महाराज संतोष झाले. सगळे ब्राह्मण जे होते ना ते सगळे बाहेर येऊन थांबले वाड्यात. सगळे ब्राह्मण वाट पाहतायत. म्हटले आता पटकन दार उघडतील तर आपण आपल्या आजा पंजाला जे गेलेले माणसं त्यांना सगळ्यांना भेटू. ज्ञानोबरांनी सांगितलं, एकदा जेवण वगैरे त्यांचं झालं. ज्ञानोबरांनी सांगितलं आता तुमचं काम झालं, आता तुम्ही काय करा, पुन्हा लगेच ज्ञानोबरांनी आव्हान केलं महाराज देवतांचं. लगेच त्यांना परत कुठं पाठवलं, स्वर्गाला. पुन्हा ते वैकुंठाला पाठवून दिले. मग दार उघडलं. सगळे लोक म्हणायला लागले, कुठे कुठे आमचे आजोबा, कुठे बाबा, कुठे पंजोबा, कुठे. ज्ञानोबराय म्हटले ते आले, जेवले, गेले. जेवायचं निमंत्रण तुम्हाला दिलं होतं, तुम्ही काही आले नाही. परंतु मग तुम्ही आले नाही म्हणून तुमचे आजी पणजे आम्ही जेवायला. हा अधिकार ज्ञानोबरांचा. आणि मग आता मात्र तर सगळीकडे ज्ञानोबरांची चर्चा होऊ लागली. नवीन नवीन ज्ञानोबरांचा जय जयकार करू लागले महाराज. सगळेजण चारही भावंडाचा जय जयकार करू लागले. सगळ्या पैठणमध्ये त्या भावंडाचा जय जयकार चाललाय. सगळीकडे त्यांची चर्चा चालली. त्याच्यानंतर जो रेडा होता, जो वेद बोलला होता ना, मग आता 1 महिना झाल्यानंतर त्यांनी मग ते म्हटले आता आपल्याला पुन्हा कुठं जायचंय, आळंदीला जायचंय, चला. आणि ते निघाल्यानंतर मग त्यांच्या सोबत ते म्हटले बा आता हा रेडा आहे ना, रेडा पण आमचा आता वेद बोलला ना, हा येऊ द्या म्हटले याला आमच्या बरोबर. मग रेड्याचा जो मालक होता तो मालक काय म्हणले आता मग तुम्ही रेडा गेल्यानंतर मी तरी काय करू. अरे माझं किती भाग्य आहे, तुमच्यासारख्या संतांबरोबर जर मला राहायला मिळालं तर माझं किती मोठं भाग्य आहे. उलट माझ्या या आयुष्याचं कल्याण झालं म्हटले. तो रेड्याचा मालकही निघाला, रेडा निघाला. नुसतं रेडा मालक नाही निघाला. ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सुपन काका, मुक्ताबाई यांच्या बरोबर हजारो भक्त निघाले महाराज. असं सांगतात, असं वर्णन आलेलं आहे महाराज. मैपती महाराजांनी सुद्धा असं वर्णन केलंय की ज्यावेळेस हे चारी भावंड पैठणहून इकडं आळंदीला यायला निघाले तर त्यावेळेस त्यांच्या बरोबर काही लोक कुऱ्हाडी घेऊन निघाले. कशासाठी, त्यावेळेस रस्ते नव्हते ना. मग या सगळ्यांना रस्ता करण्यासाठी पुढे जाऊन ते झाडं बिडं तोडून रस्ता करायचे. मग ज्यांनी रस्ता केला ना, ते कुऱ्हाडी होत्या ना त्यांच्याजवळ, तर त्यांचं आडनावच पडलं कुऱ्हाडी. काय पडलं आडनाव, कुऱ्हाडी. त्या लोकांनी सेवाच केली महाराज, ज्ञानोबरांची सेवाच केली चारी भावंडांची. आणि मग असे रस्त्याने येत असताना मध्ये श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी आलेले.
जिथं प्रवरेचा आणि गोदावरीचा काय आहे, संगम आहे. जिथे प्रवरा नदी येते महाराज त्या नेवाशावर, आणि पुढे लगेच ती गोदावरीला जाऊन मिळते. पुढे जिथं मिळतं ना तिथं नाव पडलेलं आहे प्रवरा संगम. तसं त्या गंगेचं नाव होतं वरा. काय नाव होतं त्या गंगेचं नाव? फक्त वरा होतो. नंतर त्याला प्र शब्द लागला. आता तो प्र शब्द का लागला? मी आमचे वारकरी संप्रदाय, आपल्या वारकरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक जे विनामूल्य सेवा करतात महाराज, असे आमचे छोटे माऊली, कदम माऊली, मी यांच्या मुखातून ऐकलेले चरित्र आहे.